team are here to entertain and educate you with our beautiful skill. Before that, I would like to give my heartiest welcome to Dr. Sarfaraz sir and Dr. Bhatti sir. So, first of all, let me introduce our team character. So, Soham is playing a role of farmer, Ramesh. Shweta is playing a role of his wife, and Soham is Vipul's friend. Prem and Jyoti are interns, Komal is doctor, and PPT is made by Swarani. So, दुपारची वेळ आहे आणि रमेश शेतात काम करत आहे. चला बघूया पुढे काय होतं. अरे रम्या काय करतोस? काय आपलं हाय ते रोजच की बोल की काय म्हणतोस? अगदी महिनाभर बघतो मी तुला नुसता काम 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 नेमकं चाललंय काय? खात नाही पीत नाही झोपत नाही हा? अरे काय सांगू म्हणता कर्जाचा डोंगर पडलाय बघ. आता मी काम नाही करायचं तर कोण काम करायचं सांग की रे. आता तू सांग मी काय करू सांग की. बर बघू आपण काहीतरी करू. हा टेन्शन घेऊ भाऊजी तुम्ही कवा आलात? हे काय आता चालू की बरं झालं आलात. चला आता जेवण करून घेऊ. 2 घास घ्या. बस रे आणि जरा जेवणाकडे लक्ष दे. हा सकाळपासून काय खाल्लं नाही पटकन जेवण घेऊ. अगं ते जरा मिरचीचा ठेचा दे का मला. काय आवं नुसता मिरचीचा ठेचा म्हणताय आणि पोटात जळजळ करताय म्हणताय. भाऊजी तुम्ही सांगा याच नाही जरा माझं तर काय नको ऐकलं. तिकडे खाऊ. काय होत नाही मला तू वाढ कर. अरे पोटातले दुकाने रे माझ्या मला काही कळत झाले बघ. तरी मी सांगत होती माझं ऐकत नाही. दवाखान्यात जावा. रमेशच्या पोटात दुखत आहे आणि त्याला त्याची बाईक आणि रमेश शेतामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. चला पुढे पुढे काय त्यामध्ये पेशंटचं नाव रमेश पवार. रमेश पवार. वय 43. गाव पेटवडगाव. व्यवसाय कसला व्यवसाय नुसता शेतात राम राम आपल्या. बर शेती आहे. नेमकं काय त्रास होत आहे? काय सांगू डॉक्टर पोटात दुखायले बघा जळ जायला लागले इथं मला पूर्ण. बरं कधीपासून त्रास होत आहे? अहो सकाळ दरम्यान जरा कमी दुखत होतं आता लय दुखायले बघा लय दुखायले डॉक्टर साहेब लय दुखायले. अगोदर हा त्रास केव्हा झालाय? नाही झाला आता. मला सांगा मळमळल्यासारखं होतं का? वय वय मळमळ्यासारखं व्हायला बघा इथं. ते स्मोकिंग ड्रिंकिंग करतात का? छे मर्दाला जरा सुपारीचं व्यसन नाही. हा डायबिटीज बीपी वगैरे आहे का? नाही हो तसलं काय मला त्रास नाही. तुम्ही मोठ्या डॉक्टरने बोलवा हो मला काही कळत नाही. कसलं काय वेळेवर बघा नुसतं दुपारचं पण उशीर होतो यासनी आणि जे वेळेवर तर काय नाही बघा. पोट व्यवस्थित साफ होते होते. डॉक्टर येईपर्यंत वजन होती ती आता नाही होती. या बाया काय 5 किलो वजन कमी झाले ती. बसा तोपर्यंत डॉक्टर येईल. थोडासा घेऊया. त्यांची हिस्ट्री मिस्टर रमेश तुम्हीच का? हा मीच आहे. तुम्ही यांच्या मिसेस? हा मी रमा. आणि तुम्ही कोण? मी याचा मित्र सूर्या. बरं काय नक्की त्रास होतोय तुम्हाला? अहो काय सांगू डॉक्टर पोटामध्ये लय दुखायले बघा जळ जायला लागले मळमळ लागले मला. बरं जळजळ होतंय. हा तुम्ही जरा मागे जाता का? मला पेशंटला चेक करून
झाले पोटात दुखतंय? अहो 15 दिवस झाला असला त्रास व्हायलाय बघा मला. 15 दिवस झाले. हा. त्यांचं काही खाल्लं होतं काय मी? नाही घरचंच खाते तू घरचंच खाते. हा. बरं कुठे दुखतंय ते सांगा. नाही इथं नाही दुखत हो. नाही इथं पण नाही. अहो हा इथं दुखायला बघा जळ जायला लागले इथं लय. इथे दुखतंय. हा. बरं वजनही कमी झालंय बरोबर? होय. 15 दिवस पोटात दुखतंय तुम्ही असं म्हणाल्या, मग असं अंगावर का काढलं? दाखवायचं ना डॉक्टर. तरी मी सांगत होती माझं ऐकतात कुठं. बरं ठीक आहे. तर जेवल्यावर तुम्हाला लगेचच त्रास होतो, लगेचच दुखतं की असं 2-3 दाखवले? नाही जेवढं आज लयच दुखायला बघा लगेच दुखायला. बरं हा. जेवण वेळेवर करतात का नाही? नाही अहो नुसतं राब राबते ती आणि दुपारचं उशीर करते ती जेवायला आणि नुसतं गाय करतात बघा. का हो? असं घाई आहे एवढं जेवण्यासारखं काय झालं? म्हणजे काय कामाचं ताण वगैरे आहे? हा माणूस नुसतं काम करतोय रोज दिवस रात्र महिनाभर. आणि काय सांगायचं शेतकरी म्हणलं स्वतः कामं आलीच हो. ते बरोबर आहे तुमचं, पण जरा तब्येतीकडे पण लक्ष दिलंच पाहिजे. हं? बरं पोट व्यवस्थित साफ होतंय? नाही हो तसं होत नाही व्यवस्थित साफ होत. नाही होतंय. हा. तिखट तेलकट जास्त खातात का? तेलकट बी खात्यात आणि तिखटचं तर काय सांगू बघा. यासनी नुसता मिरचीचा ठ्याचा लागतोय बघा आणि तांबडा पांढरा रस्सा तर यांच्या खानदानात लय आवडतो बघा. तिखट जास्त आवडतं. बरं पोटात दुखायला चालू झाल्यापासून कुठली औषधं गोळ्या वगैरे घेतल्या होत्या? नाही तशी हा ती पांढरी गोळी घेतली होती बघा पांढरी गोळी. पांढरी गोळी हा. कुठली? म्हणजे प्रिस्क्रिप्शन बघून वगैरे घेतली होती का? कुठे आहे प्रिस्क्रिप्शन? नाही हो ती आमच्या गावाच्या मेडिकल वाल्याकडून आणली होती बघा. मेडिकल वाल्याकडनं परस्पर घेतली तुम्ही? अहो असं परस्पर कुठली औषधं घ्यायची नसतात. आधी डॉक्टरांना प्रिस्क्राईब करायचं असतं डॉक्टरांनी, तरच औषधं घ्यायची असतात. ऐका डॉक्टरांनी जरा. बरं ठीक आहे. तुमची सर्व लक्षणं पाहता तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सर आहे. हा? ती काय असते? अहो डॉक्टर आम्ही साधी माणसं, आम्हाला जरा साध्यातून सांगा की. सांगते ठीक आहे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. मग काय होतं, जास्त तिखट तेलकट खाल्ल्याने, घाई जेवल्याने आणि जास्त ताण घेतल्याने ना पोटामधलं ऍसिडचं जे प्रमाण आहे ते वाढू लागतं आणि त्याच्यामुळे पोटात असे जखमा होतात. घाबरू नका. मी आता तुम्हाला औषधं लिहून देते, त्याने होईल बरं. पण तुम्ही जी परस्पर पेन किलर्स घेतली होती त्यामुळे तुमचा हा त्रास जास्त वाढलेला आहे. चुकलं बघा. त्यामुळे आता यापुढे तुम्ही लक्षात ठेवायचंय, डॉक्टरांना विचारल्याशिवाय अशी कुठलीही औषधं घ्यायची नाहीये. ठीक आहे? बरं ही औषधं आहेत. ही औषधं आजपासून चालू करा. संध्याकाळपर्यंत पोटातलं दुखणं कमी होईल तुमचं. ठीक आहे? आणि त्याचबरोबर तुम्हाला आता तुमच्या आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये पण चेंजेस करावे लागतील. तुम्ही यांना तिखट अजिबात खायला द्यायचं नाहीये. जेवणामध्ये साधी चपाती भाजी खायची, वेळेवर जेवायचंय, औषधं वेळेवर घ्यायचे आणि जास्त स्ट्रेस नाही घ्यायचंय, ताण अजिबात नाही घ्यायचंय. फायबर्स खा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये, फळं खा, पालेभाज्या खा. ताण अजिबात घ्यायचं नाही कामाचा. कळलं का? ऐकलं ना हो? आजपासून तांबडा पांढरा बंद म्हणजे बंदच करायला लागेल मिरचीचा डॉक्टर. ठ्याचा बंद. बंद. बरं चालतंय. नाहीच खायचंय, तिखट काहीच नाही खायचंय तुम्ही. कळलं का? चालतंय. आणि जास्त कामाचा लोड घेऊ नका, एवढं स्ट्रेस घेऊ नका, रिलॅक्स राहा. वहिनी तेवढं गोळ्यांचं बघा तुम्ही. गोळ्याचं डॉक्टर साहेब तुम्ही सांगा यासनी. आता इथं काही वेळेवर घेत नाहीत बघा. औषधं वेळेवर घेतली पाहिजे. कळलं का? आता अन्नदाता जर असं आजारी राहिलं तर कसं होईल? की नाही? होय हो डॉक्टर साहेब बरोबर आहे. हिरवी गोळ्या. तब्येतीकडे आता लक्ष द्या जरा. डॉक्टर साहेब यासनी बरं तर वाटेल ना? हो अगदीच. काही एवढं सिरियस नाहीये, असं माहितीच आहे त्यांचं. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तरी तुम्ही 15 दिवस अंगावर काढले, तसं काढायचं नाहीये. लगेच डॉक्टरांना दाखवायचं. समजलं का? आता मी औषधं लिहून दिली आहेत. तो 10 दिवसाचा कोर्स तुम्ही पूर्ण करा. जर काही असं वाटलंच तर आपण पुढचे सगळे टेस्ट करून घेऊ लगेच. ठीक आहे? 10 दिवसानंतर पुन्हा चेकअप साठी या तुम्ही. चालेल. धन्यवाद धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर. कामाचं राहू दे फक्त मी What were your observations? I thought it was hyperacidity. No. See, you should be able to differentiate between the abdominal disease. Every burning sensation is not hyperacidity.
आता जर समजा एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तर तुम्ही त्यांची पहिल्यांदा हिस्ट्री घ्यावी लागेल तुम्हाला. आता जर समजा डॉक्टर पेशंट म्हणाला की जेवल्यावर त्याला लगेच पोटात दुखतंय तर मग ती गॅस्ट्रिक अल्सरची लक्षण आहे. पण जर समजा पेशंट जर असं म्हणत असेल की नाही जेवल्यावर मला 2-3 तासाने दुखतं तर मग ते डुओडेनल अल्सरकडे जातात. समजलं का? जे डिफरन्शियल डायग्नोसिस तुम्हाला करता आले पाहिजे. And most common causes of gastric ulcer is hurry, worry, curry and H. pylori. आणि या अशा केसेस मध्ये हिस्ट्री टेकिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कळलं का? मॅम जर का कॉम्प्लिकेटेड केस असतील मग त्या कशा हँडल करायच्या? आता जर कॉम्प्लिकेटेड केस असतील देन यू विल ऑब्झर्व ब्लिडिंग अँड परफोरेशन्स. आणि अशा केसमध्ये तुम्ही डायग्नोसिस कसं करणार आहात? दॅट इज थ्रू एंडोस्कोपी और बायोप्सी. आता जर समजा एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि त्याला सिव्हिअर H. pyloriचं इन्फेक्शन असेल आणि सिव्हिअर अब्डॉमिनल पेन असेल तर तुम्ही ते आयडेंटिफाय कसं करणार? थ्रू एंडोस्कोपी और बायोप्सी. आणि त्याची ट्रीटमेंट काय असेल? तर आता समजा सिव्हिअर अल्सर असेल, मोठे अल्सर तर मग ते तुम्हाला तो भाग कट करून तिकडे स्टिचेस करायला पाहिजे, सर्जरी करायला पाहिजे. अँड क्रॉनिक गॅस्ट्रिक अल्सर्स कॅन लीड टू गॅस्ट्रिक कॅन्सर. अंडरस्टूड? So basically आतापर्यंत आपण पाहिलं की gastric ulcer is a sore that develops on the lining of the stomach. It often causes due to lifestyle factors like hurry, worry, curry, smoking, alcohol, and NSAIDs. It means that are the painkillers which are often taken by the patients without consent of doctor. Gastric ulcer जे की जेवल्यानंतर पोटात पेन कॉज करतो आणि इट कॅन दुर्लक्ष किंवा डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट नाही झाली तर इट कॅन लीड टू द कॉम्प्लिकेशन्स लाईक परफोरेशन, ब्लीडिंग एक्सेट्रा. टू प्रिव्हेंट इट वी शुड मॅनेज आवर स्ट्रेस, eat healthy diet and do lifestyle modification. At last, I would like to give thank you to our Rachna department teachers to give us opportunity to perform in front of all of you. Thank you very much.